नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी के इन मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग गट क आणि गट ड भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे 45 प्रश्न. माझं नाव आहे रोहित म्हात्रे आणि चला आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. टिंबटिंब हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. सांगा बघू, कोणता दिवस हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो? तर बघा, 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2. भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण टिंबटिंब या राज्यात आढळला होता. कोणत्या राज्यामध्ये आढळला होता भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण? तर तो बघा, पश्चिम बंगालमध्ये शेवटचा रुग्ण आढळला होता भारतामध्ये. प्रश्न क्रमांक 3. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला टिंबटिंब या दिवशी पोलिओ मुक्त घोषित केले. सांगा बघू, कोणत्या दिवशी भारताला पोलिओ मुक्त घोषित केलं? तर बघा, 2014 मध्ये तारीख होती 27 मार्च 2014ला जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ मुक्त घोषित केले होते. वळूया चौथ्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी कोणता अंडज प्राणी नाही आहे? सांगा बघू, अंडज प्राणी कोणता नाही आहे? ऑक्टोपस हा अंडज प्राणी आहे. मासे पण अंडज प्राणी आहे. तर बेडूक सुद्धा एक अंडज प्राणीच आहे. तर बघा, झुरळ हा एक अंडज प्राणी नाही आहे. इथे झुरळ हा अंडज प्राणी नाही आहे. वळूया पाचव्या प्रश्नाकडे. 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? सांगा बघू, 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर बघा, 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. वळूया 6व्या प्रश्नाकडे. काय प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, एड्स हा विषाणूमुळे होतो, डेंग्यू पण विषाणूमुळे होतो, हेपॅटायटिस पण विषाणूमुळेच होतो. पण बघा, मलेरिया हा विषाणूमुळे होत नाही, तर तो प्लाझ्मोडियम परजीवीमुळे होतं. ऑप्शन डी इथे उत्तर येईल. 7वा प्रश्न बघा काय दिलाय. BCG ही लस बाळाला जन्मतः लगेच देणे गरजेचे आहे, पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त टिंबटिंब वर्षापर्यंत देता येते. तर सांगा बघू, वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते? तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 1 वर्षापर्यंत देता येते BCG ही लस. बघा पुढचा प्रश्न काय. दैनंदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला टिंबटिंब कॅलरीज घेणे आवश्यक आहे. सांगा बघू, किती कॅलरीज घेणे आवश्यक आहे पुरुषाला? तर बघा, ऑप्शन डी 2500 कॅलरी घेणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 9. होम बेस्ड न्यूबॉर्न केअर म्हणजे काय? HBNC अंतर्गत आशा कार्यकर्तीने घरी प्रसूती झालेल्या मातेला एकूण टिंबटिंब भेटी दिल्या पाहिजे. तर किती भेटी दिल्या पाहिजे? ऑप्शन डी एकूण 7 भेटी दिल्या पाहिजेत. एकूण 7 भेटी दिल्या पाहिजेत. बघा 10वा प्रश्न काय दिलाय. खालीलपैकी कोणत्या आजारात पेंटाव्हॅलंट लसीमुळे बचाव होत नाही? क्षयरोग, डांग्या खोकला, धनुर्वात की कावीळ? कोणत्या आजारात पेंटाव्हॅलंट लसीमुळे बचाव होत नाही? तर बघा, ऑप्शन ए क्षयरोग या आजारात पेंटाव्हॅलंट लसीमुळे बचाव होत नाही. बघा 11वा प्रश्न बघा काय दिलाय. पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हणतात? सांगा बघू, पेशीतील टाकाऊ पदार्थांना म्हणतात गोल्गी पिंड. ऑप्शन बी. नसेल माहिती तर लिहून घ्या. पेशीतील टाकाऊ पदार्थांना म्हणतात गोल्गी पिंड. 12वा प्रश्न. संशयित क्षयरोगाचे निदान करण्यासाठी टिंबटिंब थुंकी नमुने तपासणी करणे गरजेचे आहे. सांगा बघू, किती थुंकी नमुने तपासणी करणे गरजेचे आहे? तर बघा, 2 थुंकीचे नमुने तपासणी करणे गरजेचे आहे संशयित क्षयरुग्णांचे. बघा 13वा प्रश्न बघा काय दिलाय. वैद्यकीय गर्भपात कायदा हा टिंबटिंब या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला. वैद्यकीय गर्भपात कायदा विद्यार्थी मित्रांनो हा 1971 पासून भारतामध्ये लागू करण्यात आला होता. 14वा प्रश्न. आरोग्य सेवकाने अणुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमुने प्रयोगशाळेत किती दिवसांत गेले पाहिजे? सांगा बघू, प्रयोगशाळेत किती दिवसांत गेले पाहिजे? तर बघा, ते 1 दिवसाच्या आत गेले पाहिजेत. ऑप्शन ए. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय बघा. हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी टिंबटिंब एवढी ब्लिचिंग पावडर लागते. सांगा बघू, हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी तर बघा 100 ते 400 ग्रॅम एवढी ब्लिचिंग पावडर लागते. वळूया 16व्या प्रश्नाकडे. टिंबटिंब हा दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो.
सांगा बघू कोणता दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो? तर बघा गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. 17वा प्रश्न बघा काय दिलाय. युनिसेफचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. युनिसेफ म्हणजे काय? युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड याचे हेडक्वार्टर म्हणजे कार्यालय, मुख्य कार्यालय, तर ते आहे न्यूयॉर्कला, अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये. ऑप्शन बी. 18वा प्रश्न बघा काय दिलाय. भारतात रेड क्रॉस सोसायटीची टिंबटिंबमध्ये स्थापना झाली. सांगा बघू रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कधी झाली होती? तर ती झाली होती 1920ला. लक्षात ठेवा 1920ला झालेली. आणि याचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे. आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष आहेत RK जैन. या दोन गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. चला 19वा प्रश्न बघा काय दिलाय. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम केव्हा सुरू करण्यात आली? पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली होती 1995ला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा 1995ला. 20वा प्रश्न बघा काय दिलाय. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर व आपले शरीर यामधील टिंबटिंब होय. सांगा बघू त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर आणि आपले शरीर यामधील ऑप्शन ए भिंत होय. ऑप्शन ए. चला 21व्या प्रश्नाकडे वळूया. लसीकरणामुळे टिंबटिंब या रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. लसीकरणामुळे तर बघा ऑप्शन सी साथीच्या रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. प्रश्न क्रमांक 22 काय दिलाय बघा. शरीर बांधणीसाठी टिंबटिंबची गरज असते. शरीर बांधणीसाठी तर बघा इथे हाडांची उत्तर देऊ नका. शरीर बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते. ऑप्शन डी इथे उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 23 बघा काय दिलाय. जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? रुचिकलिका. नाव लक्षात ठेवा रुचिकलिका असे म्हणतात. 24वा प्रश्न बघा काय दिलाय. हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान किती अंशापर्यंत वाढू शकते? सांगा बघू हिवतापामध्ये शरीराचे तापमान हे 105 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकते. ऑप्शन सी 105 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 25वा प्रश्न बघा काय दिलाय. सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक कोण? सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक कोण? तो ऑप्शन ए लुई पाश्चर. लक्षात ठेवा लुई पाश्चर. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाआधी जर तुम्ही महाराष्ट्र भरती एक्झाम जसे की बघा पोलीस भरती, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती या सर्व एक्झामची तयारी करताय तर लगेच अनअकॅडमी हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. बघा अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन तुम्ही घेतलं की या प्लॅटफॉर्मवरील तज्ज्ञ एज्युकेटर्स तुमची परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतात. बघा आता सुंदर ऑफर आहे. पुढच्या 2 दिवसांसाठीच फक्त ही ऑफर आहे. बघा 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेताय तर तुम्हाला 3 महिन्यांचं मोफत भेटतोय. 3 महिन्याचे सबस्क्रिप्शन जर घेताय तर तुम्हाला आणखीन 1 महिन्याचे सबस्क्रिप्शन मोफत भेटते. म्हणजे समजा कर जर तुम्ही 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 12 + 3 असं 15 महिन्यांचं सबस्क्रिप्शन हे तुम्हाला फक्त 5198ला पडते. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर क्लिक करून लगेच अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? स्ट्रेप्टोमायसिन बघा हे औषध आहे ना क्षयरोगावर प्रभावी आहे स्ट्रेप्टोमायसिन. 27वा प्रश्न बघा काय दिलाय. ॲल्युमिनियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? ॲल्युमिनियम तर बघा विद्यार्थी मित्रांनो ॲल्युमिनियम या मूलद्रव्यासाठी Al ऑप्शन ए ही संज्ञा वापरतात. बघा 28वा प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे हा. DNA मध्ये कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाही? DNA डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड DNA मध्ये कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाही? तर बघा युरॅसिल हे नायट्रोजन बेस आढळून येत नाही DNA मध्ये. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. गालफुगी हा रोग कशामुळे होतो? बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही गालफुगी. तर हा रोग कशामुळे होतो? बघा ऑप्शन डी हा विषाणूमुळे होता. कोणत्या विषाणूमुळे होतो? MUMPS मम्स या विषाणूमुळे होतो. मम्स व्हायरस आहे हा. ठीक आहे यामुळे गालफुगी किंवा मम्स हा रोग होतो. 30वा प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? ऑर्निथोलॉजी तर विद्यार्थी मित्रांनो ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. ऑप्शन सी पक्ष्यांचा अभ्यास.
चला नेक्स्ट प्रश्न काय दिलाय बघा, प्रश्न क्रमांक 31. हायग्रोमीटरमध्ये काय मोजतात? सांगा बघू, हायग्रोमीटरमध्ये काय मोजतात? तर विद्यार्थी मित्रांनो, हायग्रोमीटरमध्ये सापेक्ष आर्द्रता मोजली जाते. बघा पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्यांऐवजी मिठाच्या कापडी घड्या का वापरतात? सांगा बघू, साध्या पाण्याच्या कापडी घड्यांऐवजी मिठाच्या कापडी घड्या का वापरतात? तर बघा ऑप्शन ए, मीठ व पाणी हे उष्माग्राही क्रिया आहे. उष्माग्राही क्रिया आहे जे की आपल्या शरीरातील उष्णता शोषून घेते. त्यामुळे ज्या व्यक्तीला ताप आलेला आहे त्याचा ताप कमी होण्यास मदत होते. ठीक आहे, म्हणून साध्या पाण्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या घड्या वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक 33. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? मानवी मनाचा विचारला आहे इथे. तर बघा, मानवी मन म्हटलं की सायकोलॉजी आणि मानवी मेंदू म्हटलं की न्यूरोलॉजी. लक्षात ठेवा, मनाचा अभ्यास सायकोलॉजी, मेंदूचा अभ्यास न्यूरोलॉजी. 34वा प्रश्न. पित्तरसाचा रंग टिंब टिंब असतो. बघा पित्तरसाचा रंग कोणता असतो? तर बघा पिवळा नाही, हिरवा रंग असतो. पित्तरसाचा हा हिरवा रंग असतो. 35वा प्रश्न बघा काय दिले. खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात स्निग्धांचे प्रमाण सर्वाधिक असते? स्निग्ध म्हणजे फॅटचे प्रमाण या चारपैकी कशामध्ये जास्त असते? तर बघा ऑप्शन सी, तुपामध्ये जास्त असतं फॅट किंवा स्निग्ध. प्रश्न क्रमांक 36. DDT हे सर्वप्रथम टिंब टिंब या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले. DDT इथे फुल फॉर्म बघू शकता तुम्ही. तर कोणत्या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले होते? तर त्यांचं होतं नाव ऑप्शन बी, डॉक्टर मुलर. ऑप्शन बी या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले होते DDT. 37वा प्रश्न बघा. खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यास जबाबदार नाही? सांगा बघू कोणता पदार्थ? तर बघा ऑप्शन बी, अमोनिया हा पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यास जबाबदार नाही आहे इथे. बघा पुढचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो? बघा चारपैकी कोणता वायू आहे जो रक्तात नसतो? तर बघा ऑप्शन डी, कार्बन मोनॉक्साईड हा रक्तामध्ये नसतो. ऑप्शन डी. बघा 39वा प्रश्न बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. टिंब टिंब हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो. तर कोणता? ऑप्शन ए, CNG हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो. 40वा प्रश्न बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख वायूंच्या प्रमाणाचा योग्य उतरता क्रम कोणता आहे? उतरता क्रम. तर बघा इथे सर्वात जास्त आपल्या वातावरणामध्ये नायट्रोजन असतं, नंतर ऑक्सिजन, नंतर ऑर्गॉन, नंतर कार्बन डायऑक्साईड आणि अन्य वायू. म्हणून ऑप्शन बी इथे उत्तरेल. ऑप्शन बी इथे उत्तरेल. नायट्रोजन तुम्हाला माहिती असेल सर्वात जास्त नायट्रोजन हे 78% असते, नंतर ऑक्सिजन असतो 21%, ऑर्गॉन असतो 0.93%. ठीक आहे, आणि बाकीचे इतर वायू असतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 41 काय आहे बघा. पृथ्वीवरील वातावरणात ऑर्गॉन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? आता ऑर्गॉन वायूचे प्रमाण किती टक्के आहे मी मागच्याच प्रश्नामध्ये सांगितलं तुम्हाला. तर किती असते? 0.93%. ऑप्शन डी. बघा 45वा प्रश्न काय दिलाय बघा. पाण्याला निर्जंतुक करणारे रसायन निवडा. बेकिंग सोडा, क्लोरीन, सोडियम की पोटॅशियम? तर बघा ऑप्शन बी, पाण्याला निर्जंतुकी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? क्लोरीनचा वापर केला जातो. ऑप्शन बी. 43वा प्रश्न बघा काय दिलाय. खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो? सांगा बघू कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण तुरटी असे म्हणतो? तर बघा ऑप्शन बी, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट या पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो. लक्षात ठेवा. 44वा प्रश्न बघा काय दिलाय, महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण टिंब टिंब रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. सांगा बघू कोण रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात? तर त्या रक्तपट्टिका असतात. ऑप्शन ए, रक्तपट्टिका या रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. चला आजचा शेवटचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. साखरेचा, ठीक आहे, साखरेचा केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? बघा या चारपैकी साखरेचा केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? ऑप्शन ए येईल नाही इथे, C12H22O11 हा साखरेचा केमिकल फॉर्म्युला आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 45 महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न बघितले आरोग्य भरतीसाठी. तर या 45 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. सोबत हा आपला
टेलिग्राम चॅनल आहे रोहित म्हात्रे अकॅडमी, हा देखील नक्की जॉईन करा. मी एक अनअकॅडमी एज्युकेटर आहे. माझं नाव आहे रोहित म्हात्रे. तर मला अनअकॅडमीवर जाऊन फॉलो करायला विसरू नका. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.